संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी मृत्यूशी झुंज देणारा वाघाचा छावा छत्रपती संभाजी, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा क्रांतिकारी कान मंत्र देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रीचं उतारते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्याबाई होळकर, माता राणी लक्ष्मीबाई या सर्व अनेक महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी कुमार सम्यक गजानन जाधव या विचार मंचावर माझे काही विचार मांडणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मला शांततेने सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो. मित्रांनो, कदाचित कागदावर लिहिलेला या महापुरुषांचा इतिहास फाटलाही गेला असेल, दगडावर कोरलेला यांचा इतिहास कदाचित मिटला आणि पुसलाही असेल, पण शेताच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यापासून तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर काम करणाऱ्या माणसापर्यंत प्रत्येक माणसाच्या मनात कोरलेला शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास कोणी मिटू शकत नाही. या महापुरुषांच्या इतिहासाची किमया आहे. मित्रांनो, यांचा इतिहास फक्त वाचायचा नसतो तर तो जगायचा असतो. आणि आज मी तुम्हाला 2 अशा जिवंत इतिहासांबद्दल सांगणार आहे. ते फक्त आपलं आयुष्य जगले नाही तर त्यांनी नव्या पिढीला नवी दिशा दाखवून दिली. एक जेव्हा अन्यायानं भूमी झुकडली होती तेव्हा एक स्वप्न जन्माला आलं, स्वराज्य. एक तरुण उभा राहिला, त्याच्या डोळ्यात चित्त, मनात आग आणि ओठांवर एक शब्द होता, तो म्हणजे स्वराज्य. आणि त्या तरुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, महाराजांनी फक्त लढाई जिंकल्या नाही तर त्यांनी लोकांना पटवून दिलं की सत्ता मोठी नसते तर विचार मोठे असतात. आणि दुसरे युग पुरुष, त्यांनी अन्यायाच्या अंधाराला ज्ञानाच्या प्रकाशानं फाडून टाकलं आणि त्या युग पुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या माणसाला पाणी पिण्याचा हक्क नव्हता तोच पुढे जाऊन संपूर्ण देशाला हक्क देणारा ठरावं. ज्याला समाजानं नाकारलं त्याने समाजालाच उभं करावं आणि या जग बदलणारा बाप माणूस म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याच जग बदलणाऱ्या बाप माणसानं तुम्हा आम्हा सगळ्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा एक क्रांतिकारी संदेश दिलाय. हा क्रांतिकारी संदेश फक्त एक संदेश नाही हो, ही फक्त एक ओळ नाहीये, हा फक्त एक वाक्य नाहीये, तर हा जग बदलण्याचा मूळ मंत्र आहे. मित्रांनो, अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम कोणी केले? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. यासाठी बाबासाहेबांना खूप अपेष्टा सहन करावं लागलं. तुम्हाला माहिती आहे, बाबासाहेब जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचे. देशात इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शनसाठी शाळेत यायचे. सगळी मुलं वर्गाच्या आत बसलेली असायची, मात्र 5वीतले बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसलेले असायचे. इन्स्पेक्शनसाठी आलेले इंग्रज अधिकारी सगळ्या मुलांना प्रश्न विचारायचे. वर्गात बसलेल्या एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर येईना, मात्र वर्गाच्या बाहेर बसलेले 5वीतले बाबासाहेब सगळ्या प्रश्नांना उत्तर देत होते. शिक्षकांची घाबरगुंडी उडाली. इन्स्पेक्शनसाठी आलेले इंग्रज अधिकारी शिक्षकांना म्हणाले, तुमच्या शाळेची लाज लागली या वर्गाच्या बाहेर बसलेल्या मुलांना. मला इकडे, तुझं नाव काय? तेव्हा 5वीतले बाबासाहेब सांगायचे, साहेब मला भिवा म्हणतात, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. बाळा, तू सगळ्या प्रश्नांची उत्तर तर दिलीस, तुला आणखी एक प्रश्न विचारू का? तेव्हा 5वीतले बाबासाहेब म्हणायचे, साहेब विचार, काय हरकत नाही. साहेब विचारायचे, भिवा मला सांग, या पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? तेव्हा 5वीतले बाबासाहेब खाली मान घालायचे, डोळ्यात अश्रू यायच्यानं सांगायचे, साहेब या पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? हे मला नाही माहिती हो, पण माझ्यासाठी सर्वात दूरचा ग्रह म्हणजे वर्गाच्या आत ठेवलेला पाण्याचा माठ. विचार करा, ज्या बाबासाहेबांना वर्गाच्या आत ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावण्याचा अधिकार नव्हता, इतकी बिकट परिस्थिती होती आपल्या बाबासाहेबांची, तरी सुद्धा आपल्या काळजाचं रक्त पाजलं आपल्या लेखणीला आणि जगातील सर्वात उच्च कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतलं. आणि त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर बाबासाहेबांचा पुतळा उभारलाय आणि त्या पुतळ्याला तो सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक या नावाने संबोधलं गेलं. विचार करा, त्या कालच्या व्यवस्थेने ज्या बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलेलं
तेच बाबासाहेब पुढे जाऊन द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक या नावाने संबोधण्यात आले. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या सुरुवातीला थेट रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्याच वेळेस बाबासाहेबांच्या सोबत असलेल्या त्यांच्या काही सहकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावर समोर किती मोठं संकट येऊ द्या, त्या संकटांसमोर छाताड काढण्याचं धाडस आपल्यामध्ये निर्माण होतं. आता आपलंच घ्या, आपण महाराजांना कधीच बघितलेलं नाहीये. आपण महाराजांना कुठल्या तरी पुस्तकामध्ये, कुठल्या तरी गोष्टीमध्ये, कुठल्या तरी चित्रपटामध्ये बघितलेली माणसं. आपण महाराज नाव ऐकलं तरी आपलं रक्त सलसलतं. मग विचार करा, ज्यांनी साक्षात महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल. राजा आपल्यासोबत घोड्यावर बसलाय, राजा आपल्यासोबत तलवार चालतोय, राजा आपल्यासोबत दांडपट्टा फिरवतोय, राजा आपल्यासोबत स्वराज्याचा शपथ घेतोय, तो स्वराज्य मोठं करतोय, राजा आपल्यासोबत हे करतोय ते करतोय. ही कल्पनाच एवढी मोठी आहे की मला नाही वाटत उगाच हजारो माऊल्यांनी या राजासाठी आपले प्राण दिला असेल. या प्रसंगी मला राजे आणि त्यांचे काही सवंगडी यांचा एक संवाद आठवलाय, तो मी तुम्हाला आवर्जून सांगतो. राजे शिवाला म्हणाले, शिवा आम्ही ऐकून तू आमच्यासारखाच दिसतोस. शिवा म्हणाला, वै की राजे. मग शिवा आम्हाला बघायचंय तू आमच्यासारखा कसा दिसतोय. शिवा म्हणाला, आलोच की मी राजे. शिवा आत गेला, शिवानं राजांसारखी कापडं घातली, जिरटोप घातला आणि मिशीला पिल देतच बाहेर आला आणि म्हणाला, राज दिसतो की नाही मी तुमच्यासारखा. राजा विडा द्या की राजा, राजा जातो की राजा, राजा त्या सिद्धीला मारतो की राजा, राजा त्या सिद्धीला काय माहिती शिवाजी महाराज कसं दिसतात. राजा विडा द्या की राजा, राजा जातो की राजा. इतक्या तानाजी माळूसर किती येतात आणि म्हणतात, शिवा मर्दा तू सर माग, यंदा मीच जाणार राजा. राजा विडा द्या राजा. इतक्यात बाजी काका तिथे येतात आणि म्हणतात, ताना तू थांब, यंदा त्या सिद्धी नावाच्या बोकडाला मीच फाडणार राजा. विचार करा, जगाच्या पाठीवर पहिला असा राजा होऊन गेला की त्याच्यासाठी लोक मरण्याची स्पर्धा करायची आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, एकानं पेन उचलला आणि क्रांती घडून आणली, दुसऱ्याने एकानं पेन उचलला आणि क्रांती घडून आणली, दुसऱ्यानं हिंदवी स्वराज्य उभारलं आणि महिला गोरगरीब यांच्यावर अन्याय अत्याचाराविरुद्ध हिंदवी स्वराज्य उभारलं. तुम्हाला माहिती आहे महाराजांनी शाहिस्ते कानाची बोटं चाटली, पण या पलीकडचा इतिहास किती लोकांना माहिती आहे. जेव्हा राजांनी कानाची बोटं चाटली, कान इकडं तिकडं सैरा वैरा पडत होता, तेव्हा त्याच्याकडं त्याची बहीण गेली आणि म्हणाले, हुजूर हुजूर गजब हो गया, नरादम सिबा हमारे छोटे बेटी को उठा कर ले गया. तेव्हा खान त्याच्या बहिणीकडे बघतोय आणि म्हणतोय कसा, ए पगले तुम चुप कर, पगले चुप कर. ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, ये सिवा किसी की उंगली काट सकता है, पर ये सिवा कभी किसी लड़की या औरत पर हाथ नहीं डाल सकता. अव शत्रूंकडून ही कौतुक. आपले राजे होतेच असे चारित्र्य संपन्न. शेवटी बोलता बोलता वेळच खूप झाला. खरंच वेळेच्या आणि काळाच्या बंधनात प्रत्येक जण जखडलेला असतो, त्यातून मी तरी कसा सुटणार. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेल, महाराजांसारखं लढायला शिका, आंबेडकरांसारखं लिहायला शिका आणि वाघासारखं जगायला शिका, म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही. जय भीम, जय शिवराय.